आम्ही दोघं फिरायला गेलो होतो. कडेवरती सर फोटो काढायला पुढे गेले, जरा खाली उतरले होते. वरतून मग काय माहित काय अचानक एक मोठा दगड आला आणि बापरे, राणीने फसवलं मला. तुम्ही दोघेही पडलात का? नाही आबा, दोघं नाही पडलो. सरच काय माहित कसं पडले. मग मी उतरले खाली त्यांना वाचवायला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कडा होतून खाली आली ती. तुम्ही काहीच बोलू नका, शांत राहा, आराम करा. वहिनी, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला. एवढ्या मोठ्या संकटातून तुम्ही दादाला वाचवलं. इंद्रा, तू तर पडलास ना, तुला कसं माहित की ही कडा उतरून खाली आली ते? आणि तुला इतकं लागलंय ही ठणठणीत कशी काय? हिला का काही नाही झालं? ती दाखवत नाहीये, पण जोर तिलाही लागलं असणार. हो मॅडम, तुम्हाला पण ट्रीटमेंटची गरज आहे. नाही डॉक्टर, मी ठीक आहे. डॉक्टर, तिचं काही ऐकू नका. तुम्ही तिलाही चेक करा डॉक्टर, प्लीज. हे बघ राणी, डॉक्टर म्हणतात ते बरोबर आहे. डॉक्टर प्लीज तपासा गेला. नाही आबा, मला इथंच थांबू द्या. मला राणी, हट्ट करू नकोस आता. जा बघू. डॉक्टर प्लीज. चला मॅडम, प्लीज जा जा. ठीक आहे, उठून बसा. चांगलाच मुक्का मार लागलाय. दुखतोय कुठे? नाही. चांगलीच जखम झाली आहे. सिस्टर, पायाला बँडेज लावा आणि ही जखम साफ करून घ्या. मावशींना बेड तयार करायला सांगा आणि पेन किलर पण द्या. थँक्यू. ओके डॉक्टर, आता तुम्ही हे एवढं सगळं करताय, पण मला हालचाल करता येईल ना? म्हणजे मला चालता येईल ना? पण चालायचं नाहीच आहे तुम्हाला. कम्प्लीट बेड रेस्ट हवा 2-3 दिवस, नाही तर पायाला सूज येईल. हो नाही डॉक्टर, 2-3 दिवस कसं चालेल? सरांची अवस्था ही अशी, मी नाही रेस्ट करू शकत. अहो, कमीत कमी 1 दिवस तरी सक्तीचा आराम करावा लागेल, आणि तो इकडेच. नाही सर, मी एकदम बरी आहे. अहो डॉक्टर, मी आहे. अहो सर, पण आता 1 दिवस जर आराम नाही केला आणि सूज जर उतरली नाही तर एक्सरे करावा लागेल, अजून काही टेस्ट करावं लागतील. मग किती दिवस झोपून राहावं लागेल काही सांगता येत नाही. ठीक आहे मग. पण सर, तुम्ही एक कराल का? मला तुम्ही इंद्रजित सरांच्या रूम मध्ये ठेवाल का? हा, ते होऊ शकतं. विक्रांत, असं चिडून मनस्ताप करून घेऊन काय होणार आहे? तिकडे ते दोघं जण मजेत आहेत. मग काय करू? उर्मिला, मी काहीही केलं ना तरी माझ्या हातात काहीच लागत नाहीये. तो इंद्राना एव्हाना संपला असता. त्याच्या नावापुढे कैलासवासी लागलं असतं. सगळे दुःखात असते आणि माझ्या हातात सगळी सत्ता असते. हो, मला हे सगळं माहितीये, पण असं झालंय का? मनातल्या मनात मांडे खाण्यात काय अर्थ आहे? एवढा चांगला चान्स हाती आला होता, तोही गेला. एव्हाना ते दोघं ढगात असले असते. पण आता काय? पुन्हा ये रे माझ्या मागल्या. पुन्हा तेच तेच काय बोलतेस उर्मिला? कळतं मला. उर्मिला, माझे ना पेशन्स आता संपत चाललेत. पेशन्स संपत चाललेत म्हणजे? पेशन्स संपवून कसं चालणार आहे विक्रांत? अजून वेळ गेलेली नाहीये.
म्हणजे आपण जिंकेपर्यंत थांबायचं नाही. असं सहजासहजी नाही सोडायचं त्या इंद्राला. बरोबर. ते दोघंही आता बेडवर आहेत. ही योग्य वेळे घाव घालायची आणि त्या दोघांना वाचवायला कोणीच नाहीये. इंद्रा, का वागतोस रे असा? का स्वतःकडे लक्ष देत नाहीस? मुळात तुला तर निसरड्या जागी जायची गरजच काय होती रे? तुझ्या तरी हातात काय आहे म्हणा. मला माहिती ना, त्या राणीनीच आग्रह केला असणार, हट्ट केला असेल तिने, आणि तू काय चांगुलपणा दाखवत गेलास लगेच. मला ते तुम्ही का दरवेळी त्या बिचाऱ्या पोरीला बोल लावता हो? हो ना मम्मा. अगं आता प्लीज बास. राणीमुळे आपला दादू वाचलाय आज. आता तरी तिला काही बोलू नको प्लीज. चिकू, तू जरा शांत बस, तुला काही कळत नाहीये. हे बघ मालती, मी काय म्हणते, अगं ही दोघ जण सुखरूप आली हेच आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे की नाही? अहो पण मुळात हे सगळं झालंच का? ती जर बरोबर नसती ना तर आज ही वेळ आलीच नसती. या सगळ्यांना ती राणीच जबाबदार आहे. ते काही नाही, मी आता माझ्या इंद्राजवळ तिला फिरकूही देणार नाहीये. या क्षणापासून इंद्राला त्या राणीपासून लांब ठेवायलाच हवं. आणि तुला क्यों? पण डॉक्टर, तुम्ही हिला इथं. यांना पण खूप दुखापत झाली. 2 दिवस ऍडमिट करावं लागेल. मग इथे कशाला आणलं हिला? घेऊन जा. याच रूम मध्ये ठेवायचं यांनाही. काय? कोणाच्या परवानगीनं? राणी इंद्रासोबत या रूम मध्ये राहणार नाही, समजलं? घेऊन जा.